सो गाईज तर जस्ट सनसेट झाला बघा आणि हा सीन बघा गाईज तिथे केळ आणि असे तळतात. श्री क्षेत्र माहूरगड नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. आणि अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज तर आता मी चाललो आहे माहूरगडाला, मी आणि माझे फ्रेंड. तर आज चाललो गाईज माहूरगडाला. अँड सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. आणि मंडळी आम्ही माहूरगडाला जातो आहे रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी. आता निघलो आहे, बघू आता किती वेळ लागतो आम्हाला पोहोचायला तिथे. गाईज बाय द वे तर हा आपला घोडा, तर याच्यावर जातो आहे आता आपण. अँड सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. तर मंडळी आपण निघलो आहे आता रेणुका देवीला माहूरगडाकडे. आणि थोडं एक वर्क होतं गाईज, ते वर्क कंप्लीट केलं आणि इथून जात होता माहूरगडाला रेणुका देवीच्या दर्शनासाठी. आणि आज घेऊन चाललो आहे आपली MT. तर MTवर चाललो गाईज. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला, काही नाही. अँड गाईज बाय द वे ऑल्सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग. आणि मंडळी जर इथून काही स्पेशल दिसलं मारामारी तर ब्लॉग स्टार्ट करेल, नाही तर हा ब्लॉग सरळ चालू होईल रेणुका देवी माहूरगडाकडे. अँड ऑल्सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज तर जस्ट सनसेट झाला बघा आणि हा सीन बघा गाईज. आम्ही चाललो आहे माहूरगडा रेणुका देवीला. आणि या ठिकाणी बघा गाईज किती भारी सीन दिसला आहे आम्हाला. वाव, पूर्ण पाणी भरलं आहे गाईज. आणि आम्ही थोडं लेट आलो, जर सनलाईट असले असते नाही इथे तर फार भारी वाटलं सगळ्याच अजून. आणि पूर्ण शांत पाणी आहे गाईज. आणि त्या ठिकाणी ट्रक्स वगैरे बघा गाईज किती छोटे छोटे आहेत त्यासमोर. तो दुसरा पोल आहे ना, आम्ही सध्या मोठ्या पोल्यावर इकडे. आणि इकडून पण असं काही सीन. आणि असं कुठं बघितलं होतं आपण जेव्हा सिल्लोडला गेलो होतो गाईज, तर त्यावेळेस पण अशी नदी आपल्याला बघायला मिळाली होती बघा गाईज. असं काही सीन आहे. आणि काही ॲक्च्युली माहिती आहे का, मोबाईलवरून तितकं काही खास वाटत नसेल, पण लिटरली इथं उभा आहे ना मी, तर व्ह्यू फार भारी आहे लागेल. कॅमेरावरून तेवढं कळत नाही, पण लिटरली जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येतात त्यावेळेस तुम्हाला व्ह्यू फार भारी येतो काही. एकदम भारी व्ह्यू घ्यायला आहे काही या ठिकाणी. आणि जस्ट आता जी सनसेट आहे ती झाली काही. वो डायरेक्ट छील के डाल देते उसमें. हां. अँड गाईस केळ्याचे चिप्स भेटले का मला या ठिकाणी. केळे चिप्स घेऊ, असे तळते गाईस. तिथे केळं आणि असे तळतात. अँड गाईज लुक लाईक द सनसेट. थोडा उशीर झाला आम्हाला, नाही तर सनसेट इतका भारी आला असताना गाईज. थोडा उशीर झाला आणि सन जस्ट डाऊन झाला गाईज. आणि बघा किती भारी व्ह्यू आला गाईज. एकदम भारी सनसेट दाखवला असा गाईज तुम्हाला आज मी. पण बघा गाईज एवढं जर बघायला भेटलं, खाली पांडे थंडी, काळे झाडांवरती असा पट्टा, किती भारी वाटतं गाईज या ठिकाणी. फार भारी वाटायला गाईज. अँड गाईज बाय द वे तर या ठिकाणी आलतो आम्ही आता एका हॉटेलवर थांबायला आहे. आणि या ठिकाणी आता नाश्ता करू, सॉरी नाश्ता नाही, आता डायरेक्ट डिनर्स करू गाईज. आणि आता वाजले 7:30. आणि एकदा डिनर जर झाला ना मग, सॉरी 7 नाही 7 वाजले. आणि एकदा डिनर झालं तर मग काही प्रॉब्लेम होत नाही, मग आम्ही रायडिंग करायला मोकळे राहतो. तर आता जस्ट इथं करायला आलो डिनर. लेट्स दूध शेव, शेवभाजी, भेंडी, पुलाव. तो लेट्स टेक गाईज. अच्छा, तर असं काही सीन बघा. जस्ट डिनर केलं आणि पूर्ण तयार झालो गाईज. स्वेटर घातलं, स्कार्फ बांधला, टोपी घातली, हँड ग्लोव्स, कारण थंडी फार आहे गाईज या ठिकाणी. आणि पूर्ण आम्ही डोंगर भागामध्ये आहोत. इथे थंडी अशी जाते गाईज, फार थंडी असते. अँड गाईज जस्ट डिनर केलं आणि आता निघलो इथून माहूरगडाकडे. सो गाईज असं काही सीन आहे बघा. आता वाजले रात्रीचे 8:30 आणि आम्ही माहूरगडाकडे निघालो आहे. थंडी वाजायला लागली आता. आणि तरी आम्ही 130 किलोमीटर लांब आहोत अजून माहूरगडाहून, जे की जालन्यापासून 250 किलोमीटर आहे. हा असा काही सीन गाईज. आणि या ठिकाणी पारा पितो आम्ही. हा असा काही पारा आहे गाईज.
आता जस्ट इकडे जायचं सरळ स्ट्रीट मध्ये. स्ट्रेट आहे ना? तेच म्हटलं. पहिलं पुसत जावं लागेल. पुसद, हां पुसारे महाराज. असं काही सीन आहे गाईस. आता पारा प्यायला थांबलो इथं. थोडं अगोदर डिनर केलं आणि आता थोडं गरमीसाठी पारा प्यायला लागलो. आता काही सीन सगळं पॅक होऊन, कारण आउट साईडला थंडी फार आहे गाईस, फार थंडी आहे साईडला. पारा पारा, फोकस फोकस फोकस. आणि मंडळी जस्ट असा तो पारा आहे तो घेतला आणि आता पुन्हा निघलो आपल्या डेस्टिनेशनवर. जो डार्क तारे बस वही दिख रहे, इसमें बाकी कुछ दिख रहा ही नहीं. हाँ भाई वाह रास्ता. हाँ जाने दो जाने दो जाने दो जाने दो. ये आ गए, ये नदी है. एंड सो गाइज बाय द वे हा ले लो. तर इथं बघा लिहिलेलं आहे श्री क्षेत्र, दिसतंय का? श्री क्षेत्र माहूरगड नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आता वाजले जस्ट 12 गाईज, 12 वाजून 5 मिनटं झाले आणि आम्ही माहूरगडामध्ये पोहोचलो आहे. आणि असा काही सीन इकडून पूर्ण सिटीचा, इकडे आपली एमटी, हा 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 हा. आणि असा काही सीन आहे गाईज, पूर्ण डोंगरावर आहोत आम्ही आणि इकडून पूर्ण सिटीचा व्ह्यू येत आहे आम्हाला. आणि फायनली गाईज माहूरगडावरती आम्ही पोहोचलो. सो गाईज बॅक इन ब्लॉग. जस्ट टोपी काढली, हँकरचीफ सायलेंट, केस सगळे अशी अवस्था झाली गाईज. अँड गाईज फायनली तर आम्ही माहूरगडमध्ये आलो आहे, रेणुका देवीमध्ये. आणि या ठिकाणात तुम्हाला रूम्स दाखवतो की कशी आहे. अँड गाईज बाय द वे, तर असं काही रूम आहे बघा. हे पूर्ण असं रूम, स्विचेस, AC, फॅन, लाईट आणि बेड वगैरे. आणि इकडून आरच्या वगैरे असे काही. आणि या ठिकाणी पूर्ण वॉशरूम आणि मंडळी असं काही रूम आहे. आणि मंडळी हा ब्लॉग इथे मी एंड करतोय. अँड ऑल्सो स्टे ट्यून माय ब्लॉग अँड लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल.